पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा असे आदेश कॅबिनेटच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले. नमस्कार शेतकरी बांधवांनो, अखेर आपल्या राज्यातील बळीराजासाठी अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी कॅबिनेटच्या महत्त्वाच्या बैठकीत थेट आणि कडक आदेश दिले आहेत की शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पैसे जमा करण्यात यावेत. आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर स्वतः मुख्यमंत्र्यांनी एका क्लिकवर DBTच्या माध्यमातून पैशाचे वितरण सुरू केलेले आहे. होय शेतकरी मित्रांनो, आता कोणत्याही क्षणी तुमच्या मोबाईलवर 2 वेगवेगळे मेसेज धडकणार आहेत. कारण आता फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ताच नाही, तर रखडलेली पीक विमा नुकसान भरपाई देखील थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधव अत्यंत खुश झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात हे पैसे कधी येणार, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्याला हा लाभ मिळणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 कामे कोणती आहेत, ही संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे तो शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी शेतकरी बांधवांनो, शासकीय योजना, कर्जमाफी आणि शेतीविषयी प्रत्येक लहान मोठी अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी जर तुम्ही आपल्या मराठी अपडेट 2.0 चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवर सेट करा, जेणेकरून महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत आपली महत्त्वाची माहिती सर्वात आधी पोहोचेल. शेतकरी बांधवांनो, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं गणित सविस्तर समजून घेऊया. केंद्राची PM किसान योजना ही राज्याची नमो शेतकरी योजना मिळून दरवर्षी बळीराजाला सुमारे 12,000 रुपयाची मदत देतात. राज्य सरकारने 6,000 रुपये प्रति 4 महिन्यांनी 2,000 रुपयाची 3 समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात केले जातात. जे शेतकरी PM किसानसाठी पात्र आहेत त्यांनाच हा लाभ मिळतो. पण आतापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे आणि कर्जमाफीच्या तयारीमुळे नमो शेतकरी हप्त्याला उशीर झाला होता. त्यामुळे शेतकरी इकडे नाराज होते. शेतकऱ्यांची हीच अडचण उठून सरकारने एक आता मोठा निर्णय घेतलेला आहे. 9व्या हप्त्याची 2,000 रुपयेची वेळ दिली आहे आणि 10व्या हप्त्याची 2,000 रुपये वेळ ही जवळ आली आहे. म्हणूनच सरकारने हे दोन्ही हप्ते एकत्र करून थेट 4,000 रुपये 2 टप्प्यात एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. मोबाईलवर क्रेडिट झाल्याचे घेऊन लागोपाठ मॅसेज आले की समजून जा तुमचे 4,000 रुपये जमा झालेले आहेत. एवढेच नाही तर राज्यातील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस झाल्यामुळे पेरण्याही वेगाने सुरू झालेल्या आहेत. पेरणीच्या वेळेत शेतकऱ्यांना पैशाची गरज खूप असते. हीच गरज ओळखून सरकारने पीक विमा आणि नुकसान भरपाईची यादी जाहीर केलेली आहे. या अंतर्गत प्रति शेतकरी 17,000 रुपये, तर कुणाला 18,000 रुपये, तर थेट 20,000 रुपयापर्यंत नुकसान भरपाई मिळणार आहे. काही विशिष्ट भागात तर नुकसान भरपाई थेट 35,000 रुपयेपर्यंत, तर पीक विमा 22,000 रुपयेपर्यंत सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार आहे. ही संपूर्ण रक्कम DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे वितरित होणार असल्यामुळे सरकारने तिथून पैसे पाठवले की पुढच्या 30 ते 40 मिनिटात तुमच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील. शेतकरी मित्रांनो, तर चला मग पाहूया सर्वात आधी कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये या पैशांची वाटप होणार आहे आणि सरकारने किती कोटींचा निधी हा मंजूर केलेला आहे. शेतकरी मित्रांनो, सर्वात पहिला जो जिल्हा आहे तो आहे अकोला जिल्हा. शेतकरी मित्रांनो, सुमारे 1,476 शेतकऱ्यांसाठी शासनाने 1,61,00,000 रुपयांचा निधी हा मंजूर केला आहे. याचबरोबर प्रति शेतकरी 13,000 रुपये ते 25,000 रुपये हे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मिळणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे बुलढाणा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये हेक्टरी वाटपासाठी 10,99,00,000 रुपये एवढा निधी हा मंजूर झाला आहे. शेतकरी मित्रांनो, कोणत्याही क्षणी 15,000 रुपयाचा मॅसेज तुमच्या मोबाईलवर येणार आहे.
त्यानंतर नंबर 3चा जो जिल्हा आहे तो आहे भंडारा जिल्हा. शेतकरी मित्रांनो, सुमारे 1188 शेतकऱ्यांसाठी 59 लाख रुपये वितरित केलेले आहेत. त्यानंतर रखडलेल्या नुकसान भरपाईचे पैसे हे त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळणार आहेत. नंबर 4चा जो विभाग आहे तो आहे छत्रपती संभाजीनगर. शेतकरी मित्रांनो, नागपूर विभागासह एकूण 13,27,00,000 रुपये हे मंजूर झाले आहेत. शेतकरी बांधवांनो, दोन्ही विभागातील लाखो शेतकऱ्यांना यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना अद्यापही यादीत नाव असूनही पैसे मिळाले नाहीत त्यांना काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण त्यांना काही दिवसातच पूर्ण रक्कम ही मिळून जाईल. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली ती 2 अतिरिक्त कामे आता आपण समजून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही सरकारने सांगितलेली ही 2 कामे केली नाहीत तर तुमच्या खात्यात एकही रुपये जमा होणार नाही. तुमचे नाव पीक विमा आणि नमो शेतकरी यादीतून बाद केले जाईल. तुमचे जे काम आहे ते 2 मिनिटे बाजूला ठेवा आणि ही कामे लक्ष धरून ऐका. शेतकरी मित्रांनो, DBT सक्रिय करणे म्हणजेच तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि त्यावर DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय असणे बंधनकारक आहे. बँक खात्याची DBT स्टेटस सक्रिय नसेल तर लगेच बँकेत जाऊन ते आधारशी लिंक करून घ्या. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं दुसरं काम जे आहे ते eKYC पूर्ण करणे. नवा शेतकरी आणि PM किसान योजनेसाठी तुमचा eKYC पूर्ण झाले आहे की नाही याची खात्री करून घ्या. ही 2 कामे उरकून घेतली तरच तुमचं नाव पीक विमा नुकसान भरपाई म्हणजेच 18,000 ते 20,000 आणि नमो शेतकरीच्या 4,000 यादीत येईल. पैसे खात्यात कधी येणार? अधिकृत अंदाज. आता तुमच्या मनात प्रश्न असेल की हे पैसे नेमके कधी जमा होणार आहेत? आज जमा होणार की उद्या जमा होणार की दुसरी कोणती तारीख आहे? तर शेतकरी बांधवांनो, सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 20 जुलैच्या आत हे 4,000 रुपये आणि नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे. पण सरकारने अद्यापही कोणतीही अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही आहे. पण जशी ही अधिकृत घोषणा होईल त्याची सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येणार आहोत. शेतकरी बांधवांनो, पेरणीच्या या काळात ही माहिती आपल्या प्रत्येक शेतकरी मित्रासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि आपल्या मराठी अपडेट 2.0ला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा एकाच नवीन महत्त्वपूर्ण अपडेटसह पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.